धाराशिव जिल्ह्यामध्ये यंदा अतिवृष्टी झाली आणि होत्याचं नव्हतं झालं। उभी पिकं पाण्याखाली गेली। धाराशिव जिल्ह्यातील इटकूरमध्ये अंजली अडसूळ यांची ही शेती पूर्णपणे पाण्याखाली गेली, पिकं वाहून गेली आणि त्यामुळे आता तिच्या समोर आर्थिक संकट उभं ठाकलंय। पुढचं शिक्षण करायचं कसं या विवंचनेमध्ये ती सापडली आहे। त्यामुळे तिच्या शिक्षणासाठी झी24 तासनं फक्त लढ म्हणा ही मोहीम सुरू केली आहे। शिक्षण घेऊन मोठं होण्याचं अंजली अडसूळचं स्वप्न आहे। त्यासाठी ती मेहनत घेऊन सांगली जिल्ह्यातील शासकीय निवासी महिला तंत्रनिकेतन महाविद्यालयात पॉलिटेक्निकलचं शिक्षण घेतेय। मात्र अतिवृष्टीमुळे धाराशिव जिल्ह्यातील कळंबमधील इटकूर गावातील त्यांच्या शेतातील हातातोंडाशी आलेलं पीक पाण्यात वाहून गेलं। त्यामुळे घरातून शिक्षणासाठी पैसेच येणार नाहीयेत। त्यामुळे आपलं पुढचं शिक्षण कसं होणार याची काळजी तिला लागली आहे। शिक्षण अर्धवट तर सुटणार नाहीये ना या विचारात ती सतत असते। सगळं घरात पाणी गेले, सगळं घरातली वाहून गेले। पूर्ण 3 एकर शेतीत सोयाबीन होती, ती पण सगळी वाहून गेली। आता घरच्यांकडे आता सध्या मला द्यायला काहीच नाहीये। आम्ही त्यांना कसं मागावं हे पण मला समजायला नाही। शेतकऱ्याच्या या लेकीला आर्थिक मदतीची गरज आहे। तुम्ही देखील तिच्या शिक्षणासाठी थेट तिच्या बँक खात्यात आर्थिक मदत करू शकता। अंजली मधुकर आडसूळ, बँक खाते क्रमांक आहे 80076634331। IFSC कोड आहे MAHG 0004406। महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा कळंब, जीपे क्रमांक आहे 8149684428। जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याच्या लेकीचं शिक्षण थांबू नये यासाठी तुम्ही तिला आर्थिक मदत करा, हेच झी24 तासचं दानशूरांना आवाहन आहे। ज्ञानेश्वर पतंगे, झी24 तास, धाराशिव। लातूरमधील औसा तालुक्यामधील कारला या लहानशा गावामध्ये राहणाऱ्या अस्मिता निकमचं डॉक्टर होण्याचं स्वप्न आहे आणि त्यासाठी ती जिद्दीनं शिक्षण सुद्धा घेते। मात्र यंदाच्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या शेताचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। शेतीच्या उत्पन्नातून कुटुंबाकडे पैसे येतात, मात्र शेतातली पिकं पाण्याखाली गेली आहेत आणि त्यामुळे संपूर्ण शेतीची नासाडी झाली, उद्ध्वस्त झाली आहे। घरातून आता पैसेच येणार नाहीयेत, त्यामुळे आता पुढचं शिक्षण घ्यायचं कसं याची चिंता तिला सतावते। फक्त लढ म्हणा या झी24 तासच्या खास उपक्रमातून अस्मिताच्या शिक्षणाचा संघर्ष पाहूयात। ही आहे अस्मिता निकम। डॉक्टर होण्याचं तिचं स्वप्न आहे। लातूर जिल्ह्यातल्या किल्लारीतल्या महाराष्ट्र विद्यालयात ती सध्या 10वीत शिकतीये। मात्र यंदा आलेल्या अतिवृष्टीमुळे 2 एकरावरील त्यांची शेती पाण्यात गेली आहे। औसा तालुक्यातील कारला गावात त्यांच्या शेतीतली पिकं पाण्यात वाहून गेली। त्यामुळे शिक्षणासाठी कुटुंबियांकडून पैसेच मिळत नाहीयेत। पुढचं शिक्षण होणार की नाही याची काळजी अस्मिताला सतावतीये। आमच्या घरी 2 एकर शेती आहे आणि ते सध्या पूर्ण पावसामुळे शेतीचं आमचं नुकसान झालेलं आहे आणि माझं खूप मोठं स्वप्न आहे की डॉक्टर होऊन गोरगरिबांची मी सेवा करावं असं माझं स्वप्न आहे, पण ते कदाचित पूर्ण होऊ शकत नाही। मला सध्या तरी ती परिस्थिती जाणवते। शेतकऱ्याच्या या लेकीचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तुम्ही तिला थेट बँक खात्यात मदत करू शकता। अस्मिता तानाजी निकम, बँक खाते क्रमांक आहे 403001543529। IFSC कोड आहे IBKL 0497 LDC। जिल्हा मध्यवर्ती बँक शाखा किल्लारी लातूर, जीपे क्रमांक आहे 9561729944। अस्मिताचं डॉक्टर होण्याचं स्वप्न तुमच्या मदतीमुळे पूर्ण होऊ शकतं। त्यामुळे तिला सरळ हातानं आर्थिक मदत करा। वैभव बालकुंदे, झी24 तास, लातूर। महाराष्ट्रातला एखादा शेतकरी जेव्हा कोणाला सांगतो की माझा मुलगा किंवा मुलगी पुण्या मुंबई सारख्या शहरात शिकतोय, तेव्हा त्याचा ऊर अभिमानाने भरून येतो। शहरात शिकणारी ही मुलं या शेतकऱ्यासाठी, या बळीराजासाठी फक्त त्याची भविष्याची तजवीज नसतात, तर त्याच्यासाठी शिकलेला मुलगा किंवा मुलगी ही अभिमानाची बाब असते।
महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातला बळीराजा हा संकटात सापडलाय। गावाकडची जमीन आणि शेती खरवडून निघाली आहे आणि त्याच्यामुळेच शेतकऱ्याची जी मुलं शहरात शिकतायत त्यांच्या स्वप्नाला कुठेतरी ब्रेक लागलाय। नाही म्हणतात 400, 450, 500 पर्यंतचं पुस्तक आहे, तरी हे पुस्तक सुद्धा भिजून गेलेलं आहे। कोणाला कॉलेजच्या फीस भरायच्या आहेत, कोणाला लॅपटॉपसाठी पुस्तकांसाठी पैसे हवेत, तर कोणाला मेसच्या डब्याचे पैसे भरण्यासाठी सुद्धा अडचण येते। 11वीच्या वडिलांनी कसं तर पैसे गोळा करून 11वीचे पुस्तक घ्यायला पैसे दिलती, पण ते पुस्तक सुद्धा भिजले। झी 24 तास ही नेहमीच सामाजिक बांधिलकी जपणारी वाहिनी आहे आणि म्हणूनच बळीराजाच्या या मुलांना मदत करण्यासाठी त्यांच्या शिक्षणाला हा कुठेतरी जो अंधार तयार झालाय त्या अंधारात एक आशेचा किरण दाखवण्यासाठी झी 24 तास घेऊन आलाय एक विशेष मोहीम, फक्त लढ म्हणा। झी 24 तासच्या विशेष मोहिमेत तुम्ही सहभागी होऊ शकतात। या मुलांच्या शिक्षणासाठी किंवा त्यांच्या शिक्षणासाठी लागणाऱ्या साहित्यासाठी तुम्ही थेट मदत करू शकता। हा कार्यक्रम तुम्ही बघू शकता रोज झी 24 तासवर। तुमच्या मदतीचा हात देईल शेतकऱ्याच्या मुलांना मोलाची साथ।